सुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अँकर अर्णव आणि ईश्वरीचं नाव अनाऊन्स करत असते. अँकर म्हणत असते, मिस्टर अर्णव राजेशिर्के आणि ईश्वरी राजेशिर्के, तुम्ही प्लीज स्टेजवर या. मामा अंजली यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. सगळेजण अर्णव ईश्वरीची वाट बघत असतात. अर्णव ईश्वरी बाहेर आलेले असतात. आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं. आकाश नम्रताला म्हणतो, कुठे राहिले ते दोघे? स्पर्धा सुरू व्हायला आली आहे. नम्रता म्हणते, आकाश तुम्ही जरा गप्प बसा, शांत व्हा तुम्ही. त्यांच्यामुळे आपल्या परफॉर्मन्सवर प्रेशर येईल नाही तर. इकडे सर्वच जण म्हणत असतात, एवढा वेळ झाला अजून आले कसे नाहीत. जज सुद्धा याचाच विचार करत असतात. त्यानंतर देवसरे आकाश जवळ जातात आणि म्हणतात, मिस्टर आकाश, अर्णव राजेशिर्के तुमचे भाऊ आहेत ना? अहो अजून आलेले नाहीयेत ते. पुढे देवसरे म्हणतात, मी आता स्पर्धा सुरू करतोय. मामा म्हणत असतो, काय आहे ना, देवसरेंना आयती संधी मिळाली यांच्यामुळे. अंजली म्हणत असते, काय करायचं, का असं करतात हे दोघं? देवसरे परीक्षकांना म्हणतात, आता टाइम वेस्ट करून काही फायदा नाहीये, आपण स्पर्धा सुरू करूयात. पुढे अँकर म्हणते, आता काहीच सेकंदामध्ये स्पर्धा सुरू होणार आहे आणि फायनल गेट बंद होणार आहे. पुढे अँकर म्हणते, दिस इज द फायनल कॉल टू मिस्टर अर्णव अँड ईश्वरी राजेशिर्के. प्लीज तुम्ही आता काही सेकंदामध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार आहे. तुम्ही प्लीज प्लीज इथे पोचा, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. अर्णव ईश्वरी आलेले नसतात. म्हणूनच सौदामिनी वल्लरी यांना खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर अँकर नंबर काउंट करत असते. नंबर काउंट करून संपायच्या आधीच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही स्पर्धेच्या ठिकाणी एंट्री झालेली असते. समोर बघून अँकर म्हणते, ओ माय गॉड, फायनली मिस्टर अर्णव राजेशिर्के अँड ईश्वरी राजेशिर्के इज हिअर. अर्णव ईश्वरीला बघून वल्लरी आणि सौदामिनीला खूपच टेन्शन येतं. नम्रताला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. परंतु आजी, अंजली, मामा यांना खूपच आनंद झालेला असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघेही स्टेजवर येतात. देवसरे अर्णव ईश्वरीला फुलांचा बुके देऊन त्यांचं स्वागत करतात. त्यानंतर थोड्या वेळाने स्पर्धेला सुरुवात होते. वल्लरी आणि सौदामिनी इकडे खूपच चिडलेल्या असतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर अँकर या स्पर्धेतील ट्विस्ट अँड टर्न सांगत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम्सला त्यांचे पॉईंट्स लगेच नाही कळणार आहेत, तर जजेसचे मार्क्स आणि ऑडियन्स पोल हे कंबाईन करून त्यांना मार्क्स दिले जातील आणि तेही राऊंडच्या शेवटी. म्हणजे त्यांचे मार्क्स एका एन्व्हलपमध्ये बंद करून ठेवले जातील आणि राऊंडच्या शेवटी ते उघडलं जाईल. त्यानंतर अँकर ऑडियन्सला म्हणते, ऑडियन्स, तुमचं लाईव्ह वोटिंग तुम्ही तुमच्या फेवरेट कंटेस्टंट जोडीला करू शकता. त्यानंतर अँकर त्या राऊंडबद्दल सर्वांना माहिती देते. अँकर म्हणते, या राऊंडचं नाव आहे आर्ट इन्स्पायर बाय फॅशन. म्हणजे एका पार्टनरने एक आर्ट प्रेझेंट करायचं, तर दुसऱ्या पार्टनर्सने त्या आर्ट्सला इन्स्पायर होऊन एक लाईव्ह डिझाईन तयार करायचं आहे. हे ऐकायला खूप अवघड वाटत असेल ना? त्यानंतर स्पर्धा सुरू होते. राकेश सुद्धा मास्क घालून तिथे आलेला असतो. सौदामिनी इकडे म्हणत असते, वल्लरीला ना तिच्या सुनेवर खूप विश्वास होता, पण काही उपयोग नाही, कारण तिला अर्णव आणि ईश्वरीला स्पर्धेच्या बाहेर काढता आलेलं नाहीये. एवढ्यातच राकेश तेथे येतो. राकेश म्हणतो, सौदामिनी मॅडम, जरा पाणी घ्या, जरा शांत व्हा. राकेश म्हणतो, पण तुम्ही नम्रताच्या बाबतीत एक गोष्ट विसरताय. सौदामिनी म्हणते, काय? राकेश म्हणतो, कारण ती त्या ईश्वरीची बहीण आहे. वल्लरी म्हणते, बहिणी बहिणी असल्या ना तरी सुद्धा आता त्या जावा जावा आहेत. नम्रताच्या मनात ईश्वरी विरोधात खदखद आहेच. अरे, जेव्हापासून नम्रता घरात आली ना तेव्हापासून मी तिच्या डोक्यात ईश्वरी विरोधात काही ना काही भरवतेय, ज्याचा आपल्याला आज फायदा होणार आहे. यावर राकेश म्हणतो, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की बावळट नम्रता अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधात गेम करणार आहे? वल्लरी म्हणते, हो. सौदामिनी म्हणते, म्हणजे ठरलंय तरी तसंच. राकेश लगेच उठून उभा राहतो. तर बरंच काही होतं ना, काही उपयोग झाला का त्याचा? शेवटी मला मैदानात उतरावंच लागलं. सौदामिनी म्हणते, अच्छा, आता अजून किती सुनावणार आहेस? हे बघ, मी ऑलरेडी फ्रस्ट्रेट आहे. आता ना मला फक्त फायनल रिझल्ट हवाय. राकेश म्हणतो, मिळणार, रिझल्ट मिळणार. मगाशी म्हटलं ना मी, आजचा माझा प्लॅन धमाकेदार आहे. आज इथेच अर्णव राजेशिर्के
आणि त्याची ती गोड बायको दोघेही संपणार आहेत आणि तेही कायमचे. असं म्हणून राकेश हसत सौदामिनी समोर येते आणि म्हणते, तू बॉम्ब आणलायस इथे? राकेश म्हणतो, हो. वल्लरी म्हणते, हे जरा जास्तच होतंय हं. राकेश म्हणतो, रिझल्ट हवाय ना? मग आता जास्त तर होणारच. सौदामिनी म्हणते, नाही नाही नाही, आपण आधीचच प्लॅन करूया ना. हे बॉम्ब वगैरे जरा अतिच होतंय. त्यामुळे आपण सगळे संकटात येऊ. तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? ही जे सांगत होती ना त्या नम्रताला सांगूयात म्हणून, तसंच काहीतरी करूयात. ऐक माझं. वल्लरी म्हणते, आणि हो, नम्रता सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाहीये हं. मी जे सांगेन ते करायला तयार आहे ती. यावर राकेश म्हणतो, अरे हट, आजच्या राऊंडमध्ये काय होणार आहे ते मी आधीच ठरवलंय. राकेश परत आलाय ते कळण्यासाठी धमाका तर व्हायलाच पाहिजे. वल्लरी आणि सौदामिनीला खूपच टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे नम्रता रियाज करत असते. तेवढ्यात तेथे वल्लरी येते. वा 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 वा, काय चाललंय? यावर नम्रता म्हणते, आई मी ते रियाज करत होती. पुढे नम्रता म्हणते, आई आज ना मी खूप छान गाणार आहे. वल्लरी म्हणते, हो गा ना, छान गा. पण जिंकणार आहेस का? नम्रता म्हणते, आई प्रयत्न तर करते आहे ना मी. वल्लरी म्हणते, ते तर तू करतेच आहेस, पण काही घडताना दिसत नाहीये. नम्रता म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? वल्लरी म्हणते, नम्रता तू या स्पर्धेत भाग का घेतलास? घरात तुझं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी, हो की नाही? परंतु त्यासाठी काही प्रयत्न करताना दिसतच नाहीयेस. नम्रता म्हणते, आई मला शक्य आहे ते सगळं करते आहे ना मी. पण काहीही झालं तरी इशू आणि जिजूंना हरवू शकत नाही आहोत आम्ही. हा म्हणजे बाकीच्या स्पर्धकांना कधीच मागे टाकलंय आम्ही, परंतु हे दोघे जिंकतातच. मी काय करू आई? वल्लरी म्हणते, अगं त्यांना हरवायचा प्रयत्न करायलाच लागेल ना तुला. त्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतील. नम्रता म्हणते, आई हे बघा तुमच्या सांगण्याप्रमाणे मी माझ्याच बहिणीच्या डोळ्यावर स्प्रे उडवला. तिला पाडण्याचा प्रयत्न केला. हे बघा, मला तिला जखमी करायचा किंवा त्रास द्यायचा काहीही हेतू नाहीये. मला खरंच खूप त्रास होतो. खूप वाईट वाटतं. पण मला खरंच कळत नाही मी काय करू? शांत हो नम्रता. हे बघ, मला तुझ्या मनातली घालमेल कळतेय. स्वतःच्याच बहिणीला शत्रू म्हणून बघू शकत नाहीये तू, हेही कळतंय मला. पण काय आहे ना, तुला जर जिंकायचं असेल तर काहीही करून त्यांना हरवावंच लागेल. आणि ते फक्त स्पर्धेत नाही, स्पर्धेच्या बाहेर सुद्धा तुला असं काहीतरी करावं लागेल ज्याने ते हरतील. आणि मला ही खात्री आहे तू हे करू शकतेस. हे बघ, मी तुझ्या पाठीशी आहे ना. मी जसं जसं सांगेन तसं तसं तू केलंस ना तर यश तुझंच आहे. नम्रता हो म्हणते. नम्रता म्हणत असते, आई खरंच थँक्यू. वल्लरी म्हणते, मोस्ट वेलकम. आणि चालू दे तुझी आता प्रॅक्टिस. लक्षात ठेव, हरवायचं आहे. थोड्या वेळाने स्पर्धेच्या ठिकाणी राकेश येतो. राकेश इकडे तिकडे बघत असतो. त्यानंतर एक बॉक्स राकेश डस्टबिनमध्ये टाकतो. तेथील काही लोकांचा राकेशकडे लक्ष असतो. एक मुलगा उठून त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये बघत असतो. तेवढ्यातच राकेश त्याला विचारतो, एक्सक्यूज मी सर, तुम्हाला काही हवंय का? तो मुलगा म्हणत असतो, मगाशी मी तुम्हाला या कचऱ्याच्या डब्यामध्ये काहीतरी टाकताना बघितलं आणि जाताना तुम्ही असे इकडे तिकडे बघत का गेलात? काय टाकलात तुम्ही या कचऱ्याच्या डब्यामध्ये? राकेश म्हणत असतो, नाही नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी या कचऱ्याच्या डब्यामध्ये फक्त कचरा टाकला, बाकी काही नाही. तेवढ्यातच तेथे असलेली एक लेडीज उठते. ती लेडीज म्हणते, खरं बोलतायत सर, मी सुद्धा तुम्हाला त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये काहीतरी टाकताना पाहिलंय. तेथे असलेली एक लेडी राकेशचा व्हिडिओ काढत असते. ती म्हणत असते, या ठिकाणी स्पर्धक आहेत आणि ते बघू शकतात की हा व्यक्ती संशयास्पद या डस्टबिनमध्ये काहीतरी एक बॉक्स टाकून गेला. तुम्ही सांगू शकाल या कचऱ्याच्या डब्यात तुम्ही काय टाकलं? राकेश मनातच म्हणत असतो, चुकून जरी हिने हा व्हिडिओ काढला आणि जर बाहेर लोकांना कळलं तर माझा सगळा प्लॅन फसेल आणि मग अर्णवेश्वरीला सुद्धा हे कळेल आणि मग माझा प्लॅन वगैरे या सगळ्याचीच वाट लागेल. अर्णव म्हणत असतो, मॅडम खरंच तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त कचरा टाकला यात. हवं तर तुम्ही बघा तो बॉक्स काढून. तुम्हालाही खात्री पटेल की मी फक्त कचराच टाकलाय. यावर ती लेडी म्हणते, आम्ही कशाला हा बॉक्स काढू? तुम्हीच दाखवा ना तुम्ही काय टाकलं ते. राकेश म्हणतो, अहो पण. त्यानंतर राकेश त्या डस्टबिनमध्ये टाकलेला बॉक्स काढतो आणि खोलून दाखवतो. त्यामध्ये फक्त कचराच असतो. यावर तेथे असलेला तो माणूस म्हणतो, सॉरी, माझा काहीतरी गैरसमज झाला.
व्हिडिओ काढत असलेली लेडी सुद्धा राकेशला सॉरी म्हणते. परंतु राकेश म्हणत असतो, नाही, इट्स ओके. इनफॅक्ट मला बरं वाटलं की तुमची बारीक नजर आहे म्हणून. आमचीच यामध्ये काहीतरी मदत होईल. त्यानंतर ते सगळेजण जाऊन आपल्या जागेवर बसतात. राकेश म्हणत असतो, आपले प्लॅन एवढ्या सहजासहजी कळत नसतात लोकांना. पण अर्णव ईश्वरीला संपवण्यासाठी लोकांच्या नजरेत न येता काहीतरी करावं लागणार आहे. हे आता क्लिअर झालंय मला या गोष्टींवरून. आता जरा वेगळा विचार करावा लागेल. त्यानंतर राकेश तेथून बाहेर जातो. दुसरीकडे ईश्वरी डान्ससाठी छान रेडी झालेली असते. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, गुड लक मिस इंदोर. आय एम शुअर यू विल रॉक. त्यानंतर अर्णव ईश्वरीला रेडी व्हायला सांगतो आणि तो बाहेर जातो. ईश्वरी स्वतः रेडी होत असते. पूर्ण शृंगार ईश्वरी करत असते. त्यानंतर ईश्वरी खूपच अशी छान दिसत असते. एवढ्यात तेथे नम्रता येते. नम्रता वाकूनच ईश्वरीला बघत असते. ईश्वरी देवाला नमस्कार करत असते. दुसरीकडे नम्रता म्हणत असते, सॉरी इशू, मला ही स्पर्धा जिंकायची आहे. पण मग त्यासाठी तुला आधीच हरावं लागेल. घे शेवटची गिरकी आणि संपव हा प्रवास. मालिकेच्या उद्याच्या भागात ईश्वरी डान्सची प्रॅक्टिस करत असते. प्रॅक्टिस करत असताना नम्रता ईश्वरीच्या पायाखाली स्केटिंग टाकते. ईश्वरीचा पाय त्या स्केटिंगवर पडतो आणि ईश्वरी खाली पडते. ईश्वरी जोराने ओरडते. ईश्वरीचा आवाज बघून अर्णव सुद्धा तेथे आलेला असतो. अर्णव लगेचच डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर म्हणत असतात, त्यांच्या पायाला सूज आली आहे. ईश्वरी म्हणत असते, पण डॉक्टर, आता माझा डान्स परफॉर्मन्स आहे या स्पर्धेमध्ये. डॉक्टर म्हणतात, डान्स तर सोडा, तुम्ही आता काही तास चालूही नाही शकत. ईश्वरी म्हणत असते, परंतु मला हे करावं लागेल. पुढे डॉक्टर म्हणतात, एक डॉक्टर म्हणून मी ह्यांना या परिस्थितीमध्ये स्टेजवर डान्स करायला अलाउ करू शकत नाही. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला धक्काच बसतो.